नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, ब्रह्ममुहूर्तावर जर जाग आली तर काय करावं. कितीही माणूस दुःखी दरिद्री असला तरी लवकर सकाळी उठल्यामुळे जे फायदे होतात ते तुम्हाला अनुभव नक्की येतील. तर कोणी कितीही अभागी माणूस असू द्या, सकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये करा हे काम. जे पाहिजे ते नक्की मिळेल. एके वेळेला पार्वती देवीने शंकर देवाला विचारले, स्वामी, मी पाहिलं आहे की कोणी कितीही अभागी माणूस असेल तर तो सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठत असेल तर तो खूप सुखी राहतो. असं का आहे? मला याचं रहस्य सांगा. तेव्हा शंकरदेवाने सांगितले, हे देवी, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एका कथेच्या माध्यमातून सांगेन. कृपया तुम्ही या कथेला मन लावून ऐका आणि जो कोणी मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल तो कधीही या सुवर्णसंधीला हातातून जाऊ देणार नाही. ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य ऐकून पूर्ण जीवन बदलूनच जाईल. तर शंकरदेव कथा सांगायला सुरुवात करतात आणि पार्वती देवीला सांगतात, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काशीमध्ये दिनू नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. तो खूप उशिरापर्यंत झोपूनच राहायचा. सकाळी त्याला उठवण्यासाठी घरातले सगळे खूप प्रयत्न करायचे, पण तो रोज सकाळी उशिराच उठायचा. तो मुलगा कधीही सकाळी 9च्या अगोदर उठायचा नाही. जेव्हा तो छोटा होता तेव्हा घरातल्यांनी विचार केला की जेव्हा हा मोठा होईल तेव्हा त्याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल. पण हा मुलगा जसा जसा मोठा होत गेला तसा तसा त्याच्या सवयी अजूनच वाढत गेली. जरा जग इकडचं तिकडं होईल, पण हा मुलगा कधीच लवकर उठायचा नाही. त्याचे वडील त्याच्या या सवयीमुळे खूप तणावामध्ये असायचे. त्या मुलाला खूप नकारात्मक शक्तीने घेरले होते. तो सगळ्यांना उलट उत्तरं द्यायचा आणि दिवसभर उदास राहायचा. या सर्वांचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर पण दिसायला लागला. जेव्हा त्या मुलाला हे माहीत झालं की त्याचे सर्व मित्र यशस्वी होऊन जीवनात खूप पुढे गेलेत, त्यानंतर तो अजूनच चिंतेमध्ये राहू लागला आणि देवाला कोसायला लागला. तो सारखा हेच बोलत होता की माझं नशीबच खराब आहे. पण त्याच्या वडिलांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्या मुलांच्या अपयशी होण्याचं काय कारण आहे. शंकरदेव पार्वती देवीला म्हणाले की त्यांच्या वडिलांना कोणत्या तरी संन्याशी विषयी माहिती झालं. त्यांनी लगेच आपल्या मुलाची व्यथा घेऊन त्या माणसाजवळ जाण्याचा निर्णय घेतला. त्या माणसाला आपल्या मुलाच्या वाईट सवयीविषयी सांगितलं आणि त्या माणसाने सांगितलं की उद्या तुमच्या मुलाला या आश्रमात यायला सांगा. आणि त्या मुलाचे वडील आपल्या घराकडे जायला निघाले. त्यांना माहीत होतं, जर मी माझ्या मुलाला सरळ त्या संन्याशाला भेटायला सांगितलं तर तो कधीच तयार होणार नाही. त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, तुझे सर्व मित्र आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेत, तुला यशस्वी व्हायचं नाही व्हायचं. त्या मुलाने उत्तर दिलं, नक्की बाबा, पण मी जेव्हा माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत. मग त्याच वडिलांनी उत्तर दिलं, मला त्या मागचं रहस्य माहीत झालंय की ते सर्व का यशस्वी होत चालले आहेत. त्या मुलाने उत्सुकतेने विचारलं की कायच माहीत झालंय बाबा, कृपया करून मला सांगा ना. वडिलांनी सांगितलं, उद्या तुला एका संन्याशाच्या आश्रमामध्ये जायचं आहे. जाऊन त्यांना भेटायचं आहे. जर तू तिथे वेळेवर पोचलास तर ते संन्याशी तुला एक असा मंत्र सांगतील की ज्यामुळे तू यशस्वी होशील. मुलाने सांगितले की मी उद्या अख्खी रात्र जागात राहीन आणि सकाळी त्या माणसाला भेटून
येईन. त्याचे वडील म्हणाले, ठीक आहे, तू इकडे तिकडे जाऊन त्या संन्याशाच्या आज्ञेचं पालन कर. वडिलांचं बोलणं ऐकून तो मुलगा खूपच जास्त खुश झाला. जीवनात पहिल्यांदाच रात्री तो जागत राहिला, पण थोड्याच वेळात त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा त्याला समजलं की संन्याशाला भेटायची वेळ संपली होती. त्या वडिलांनी त्या मुलाकडे बघितलं आणि बोलले, तू जीवनात कधीच यशस्वी नाही होऊ शकत. जा आणि जाऊन झोप. वडिलांचे हे बोलणे ऐकून त्या बाळाला खूप दुःख झालं. त्याने मनातच स्वतःला चुनवती दिली की उद्या सकाळी तो त्या माणसाला भेटायला नक्की जाईल. त्याने त्याच्या स्वतःच्या पायाला छोटीशी जखम करून घेतली, ज्यामुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही. शंकरदेवाने पार्वती मातेला सांगितलं, असं पहिल्यांदाच घडलं की त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच सूर्योदय पाहिला. तो लगेचच तयार होऊन संन्याशाला भेटायला निघाला. आज त्याचा स्वभाव काही वेगळाच होता. तो खूप शांत आणि प्रसन्न वाटत होती. चालत चालत जेव्हा तो त्या संन्याशाच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे त्याने पाहिले की संन्याशी आणि त्याचे शिष्य ध्यान लावून बसले होते. जेव्हा त्याने ध्यानधारणा संपली तेव्हा तो त्या संन्याशाला जवळ गेला आणि त्यांना हात जोडून म्हणाला, तुमच्याजवळ कोणता असा मंत्र आहे की ज्यामुळे मी यशस्वी होऊ शकतो? कृपया करून मला सांगा. तो मंत्र सांगा. मला पण माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी व्हायचं आहे आणि चांगलं आयुष्य जगायचं आहे. मग संन्याशी हसले आणि बोलले, अच्छा, तर तू बालक आहेस. तुझे वडील मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला तुझ्याविषयी सर्व सांगितले होतं. मी तुला तो मंत्र जरूर सांगितलं असतं, पण जसं त्या मुलाने पण शब्द ऐकला तसा तो घाबरला. त्याने विचारलं, पण काय गुरुजी? संन्याशी बोलले, मी तुला तो मंत्र सांगेन, पण पुढच्या 21 दिवस तुला माझ्या आज्ञा मानावी लागेल. मी तुला तो मंत्र 21 दिवसानंतर सांगेन. तेव्हापर्यंत मी तुला जे काही काम सांगेन ते तुला ऐकावंच लागेल. जर तू अयशस्वी झालास किंवा त्या कामाला अर्धवट सोडून दिलंस तर त्या मंत्राचा काहीच प्रभाव नाही होणार. दृढ संकल्पासोबत तो मुलगा बोलला, मला तुमची सर्व आज्ञा स्वीकार आहे. मी पुढच्या 21 दिवसासाठी तुमचा दास आहे. तुम्ही जे काही काम सांगाल मी तेच काम करेन. मला फक्त आणि फक्त त्या मंत्राविषयी जाणून घ्यायचं आहे. मग त्या संन्याशाने त्या मुलाला सांगितले की ठीक आहे, उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल. तू या आश्रमामध्ये राहशील. तो मुलगा आश्रमामध्ये राहण्यास तयार झाला. संन्याशाने त्या मुलाला सांगितले, इथे राहत असताना तुला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावं लागेल आणि दुसऱ्या मुलासारखे जप आणि ध्यान करावं लागेल. बरोबरच आश्रमामध्ये कामामध्ये मी मदत करावी लागेल. लक्षात ठेव, हा संकल्प तुटून नाही चालणार. आता हा मुलगा संन्याशाच्या बोलण्याला सहमत झाला. दुसऱ्या दिवसापासून त्याच्या कामाची सुरुवात होणार होती. त्यावेळेला त्याने दृढ संकल्प केला, पण 1 आठवडा गेल्यानंतर त्याचा संकल्प तुटला आणि तो 8व्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला. जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा म्हणाला, माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे. तो रडत संन्याशाच्या जवळ गेला आणि म्हणाला, गुरुदेव, माझा संकल्प तुटला. आता मी जीवनात कधी यशस्वी नाही होऊ शकत. संन्याशी त्याला समजावून सांगितले, एकदा परत सुरुवात कर, एकदा परत संकल्प कर. मग त्या मुलाने संन्याशाला विचारलं की सकाळी उठणे इतके महत्त्वाचं का असतं आणि इकडे सर्व लोक
इतक्या लवकर सकाळी का उठतात? तेव्हा संन्याशी त्या मुलाला समजावताना सांगितले, सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याच्या पाठीमागे एक खूप मोठं सायन्स लपलंय. त्या मुलाने सांगितलं की कृपा करून मला त्या विज्ञानाबद्दल सांगा. संन्याशी म्हणाले, रात्रीला 4 प्रहारामध्ये विभागलं गेलं आहे. पहिली रुद्रकाळ, ज्याची वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत असते. दुसरा काळ रात्री 9 वाजल्यापासून 12 पर्यंत असते. तिसरा गंधर्व काळ, ज्याची वेळ रात्री 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत असते. आणि सर्वात शेवटचा जो काळ येतो त्याला मनोहर काळ म्हणतात. या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत बेला या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याची वेळ 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत असते. हा तो वेळ असतो जेव्हा पूर्ण संसाराची नकारात्मक शक्ती निष्क्रिय अवस्थामध्ये असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त चा अर्थ देवाची वेळ असा असतो. जो संन्याशी पुढे सांगतो, या वेळेला देवता पृथ्वीवर विचारणा करत असतात आणि जागृत माणसावर त्यांचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडत असतो. ब्रह्ममुहूर्त अशी वेळ असते ज्यात मानवाचा मस्तिष्क पूर्णपणे खाली असतो, ज्यात कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि त्या वेळेला व्यक्ती आपली पुस्तक उघडून त्याचा अभ्यास करते. त्यांना सर्व काही लवकर आठवणं पण राहते आणि हे खूप वेळापर्यंत आठवण राहते. ही अशी वेळ आहे ज्यात आपण ज्ञानाला समजवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आश्रमातले सर्व शिष्य आणि संसारातले बरेचसे ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात. प्राचीन काळामध्ये कोणत्याही उजेडाचा स्रोत नसल्यामुळे लोक आपल्या कामाची आरंभ सूर्योदयाबरोबर करतात आणि समाप्ती सूर्यास्ताबरोबर करतात. ही एक प्रकृती आहे ज्यामध्ये मानव प्रकृतीच्या बरोबर ताळमेळ राखून चालत असतो. मग तो मुलगा बोलला की ठीक आहे, मी माझा संकल्प उद्यापासून परत चालू करेन, पण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मला काय करावं लागेल? मग संन्याशी म्हणाले की ठीक आहे, मी सांगतो की ब्रह्ममुहूर्तामध्ये काय करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा उठल्यावर जमिनीला पाय टेकवायच्या अगोदर धरणी मातेला नमस्कार करायचा आणि आपल्या दोन्ही हातांना बघायला पाहिजे आणि देवाला धन्यवाद बोलायला पाहिजे की त्यांनी तुला आजचा सूर्योदय बघण्याची संधी दिली. यानंतर नित्यकर्म आणि स्नान केल्याने फक्त शरीराची नाही तर मनाची सुद्धा शुद्धता होते. पण वाढते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया येते. ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यानाची अवधी 21 दिवसाची असते. या विधीचा उपयोग तेव्हाच केला जातो जेव्हा तुमची कोणती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर ही अशी वेळ असते ज्या वेळेला व्यक्ती आपल्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्यासाठी काम करत असतो. पुढे ते संन्याशी म्हणतात, आज्ञाचक्र दोन्ही भुवयाच्या मध्ये असते आणि यालाच संकल्प स्थान असे देखील म्हटले जाते. जर या चक्रावर व्यवस्थित लक्ष दिलं गेलं तर आणि तुमच्या इच्छेला सारखं बोललं गेलं तर 21 दिवसाच्या आत्म्याचं सर्व इच्छा पूर्ण होतात. जर तुमच्या मनामध्ये कोणतीही अपूर्ण इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्याला पहिल्यांदा त्या इच्छा स्पष्टीकरण करायचं. तुम्हाला काय हवंय याचा निर्णय जरूर करायचा. त्याच्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायची. ब्रह्ममुहूर्तामध्ये एक अशी जागा निवडायची जी हवेशीर असेल. ध्यानामध्ये असताना शुद्ध हवेचं असणं खूप आवश्यक आहे. ध्यान मुद्रामध्ये पाठीचा कणा ताठ असायला पाहिजे आणि बरोबर मान सरळ असायला पाहिजे.
सुख आसनाच्या अवस्थेमध्ये दोन्ही हातांना गुडघ्यावरती ठेवून डोळे बंद करून बसायचं. हाताच्या मुठी बंद करायच्या आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत शांत बसायचं. जेव्हा तुमचं शरीर पूर्ण स्थिर होईल आणि श्वास पण शांत होईल, त्याच्यानंतर तुमचं पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर असायला हवं. हेच कारण असताना मोठा श्वास घ्यायचा आणि श्वासाला थांबून ठेवायचं. या वेळेला तुम्ही तुमच्या इच्छेला मनातच बोलत राहायचं आणि आपल्या मनामधून इष्टदेव आणि देवी देवता आणि गुरुवर्य यांचं मनामध्ये चिंतन करायचं. मग संन्यासी म्हणाले, जेव्हा श्वास थांबवणे कठीण होईल तेव्हा श्वासाला हळूहळू बाहेर सोडायचं. श्वास हा नाकाने आतमध्ये घ्यायचा आणि तोंडाने बाहेर सोडायचा. या प्रक्रियेला दररोज 3 ते 4 वेळा करायचं असतं. करण्याने तुमची जी मनोकामना आहे त्यांचं अवचेतन मनापर्यंत जरूर पोहोचेल आणि इच्छापूर्ती लगेच होईल. आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. श्वासाला थांबवते त्यावेळी शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही बेकार गोष्टी आठवायला आणि विचार करण्यापासून वाचता. ब्रह्ममुहूर्तच्या वेळी देवाची वेगळी कृपा असते. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही मनुष्य आपल्या इच्छांना यावेळी परत बोलतो. त्याची सर्व इच्छा लवकर पूर्ण होते. शंकरदेव म्हणाले, देवी पार्वती, अशा प्रकारे त्या संन्याशाने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिले. पुढच्या 21 दिवसांसाठी त्या मुलाने त्या प्रक्रियेला मनापासून सुरुवात केली. तो खूप जास्त शांत स्वभावाचा बनला होता. त्या मुलाचे जसं आपला संकल्प पूर्ण केला त्याच्यानंतर तो प्रसन्न मनाने संन्याशी जवळ गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मी 21 दिवसाचा संकल्प पूर्ण केला. आता कृपा करून मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा. तेव्हा तो संन्याशी हसत म्हणाला, गेल्या 21 दिवसापासून जो तू अभ्यास करत आलायस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करतात ते जीवनात कधीच अयशस्वी नाही बनत. तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य कळले आहे. आता तू तुझ्या जीवनात हे चालू ठेव. तुला जीवनात लक्ष आणि यश हे नक्कीच मिळेल. त्या मुलाने त्या संन्याशाचे आभार मानले आणि ब्रह्ममुहूर्ताचे नियम जीवनभर पाळण्याचे वचन पण दिले. शंकरदेव म्हणाले, हे देवा,